3 आठवडे 3 शबात सन पॉल बेसिलिकामध्ये गेला. मंडळी प्रस्थापित झाली. ही मंडळी तरुण असतानाच संकटाला सामोरे गेली आणि खुद्द संत पौलानं म्हणाला, की संकटातून जात आहात, पण हे संकट ही देवबापाने ठेवलेली आहे. तुमचा विश्वास अजून पटवण्यासाठी तो आहे आणि फार सुंदर रीतीने हे चालत आहे. आपण 3ऱ्या अध्यायाच्या एंड पर्यंत आलो आणि आपण पाहिलं, की संत पौल म्हणतो, की मी तिमोथेला तुमच्याकडे पाठवतो. तिमोथेला पाठवतो. तिमोथेला निरोप देतो, की किती सुंदर रीतीने हे लोकं पुढे जात आहेत आणि संत पौल खूप खुश आहे या लोकांच्या बाबतीमध्ये. आता आपण विशेष करून या पत्राकडे जात असताना हे पाहतो, की हे लोक जे आहेत, जे थेसलिकातले लोक आहेत, हे लोक संत पौल त्यांना मार्गदर्शन करतो 8व्या वचनापर्यंत, की वैयक्तिक जे जीवन आहे, वैयक्तिक जीवनातील जी पवित्रता आहे, त्याच्याविषयी तो एन्करेज करतो. आणि आता तो 9व्या वचनापासून 12व्या वचनापर्यंत वैयक्तिक झाल्यानंतर आता सामाजिक पवित्रता तुम्ही कशा रीतीनं ठेवावी, कशा रीतीने आपलं जीवन जगामध्ये ठेवावं याविषयी तो आता एन्करेज करतोय. म्हणजे व्यावहारिक उपदेश, व्यावहारिक पवित्रता याविषयी तो बोलत आहे. मागच्या रविवारी आपण पाहिलं, की जारकर्म, व्यभिचार आणि अनैतिकपणा याच्या संदर्भात तो त्यांना शिक्षण देतो. मी तुम्हाला सांगितलं, की थेसलिकाच्या लोकांना जी स्वतः परराष्ट्रीय आहेत, देवदेवतेची उपासना करतात, मूर्तींची उपासना करतात आणि त्यामुळं जी काही अनैतिकता आहे किंवा शारीरिक संबंध ठेवणं जे आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात कॉमन झालेलं होतं. आणि त्यामुळं पॉल त्या लोकांना वैयक्तिक पवित्रतेविषयी शिक्षण देतो, की कशा रीतीने तुम्ही तुमची वैयक्तिक पवित्रता राखावी. आणि त्यांना तो शिक्षण दिल्यानंतर मी तुम्हाला मागच्या रविवारी काही उदाहरणं दिले, की आज जगामध्ये कसं वातावरण आहे आणि आपल्याला असं वाटतं, की एवढं गलिच्छ, एवढं घाण वातावरण जगामध्ये कसं आहे. पण ते आत्ताचंच आहे का? तर बिलकुल नाही. हे पहिल्यापासून आहे. मी तुम्हाला सदोम गमोराचं पण उदाहरण दिलं, की किती नॉर्मलाइज ते होतं, की पुरुष पुरुषाशी संबंध ठेवत आहे, स्त्री स्त्रियांशी संबंध ठेवत आहे. किती हे नॉर्मलाइज होतं त्यावेळेस. आणि मग आजही तशा प्रकारे आपण दिसल्यावर आपण म्हणतो, की हे कसं शक्य आहे? पण हे नॉर्मलाइज होतं आणि एवढ्या भयानक रीतीनं जारकर्म किंवा व्यभिचाराचं पाप हे पसरत होतं. आता ही जी संकल्पना आहे, संत पौल त्यांना म्हणतोय कशा रीतीने तुम्हाला राहायचंय, कारण थैसलिकामध्ये पण जारकर्म आणि व्यभिचाराचं पातक हे फार मोठ्या प्रमाणात होतं. खूप असं अ, अ, वाढलेलं ताट जसं काही समोर येतंय तशा प्रकारचं ते होतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची पवित्रता कशी राखली पाहिजे याच्याविषयी संत पौल त्यांना एन्करेज देतो, की तुम्ही प्रत्येकानं आपली पवित्रता राखावी. 3रं वचन बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं. तो म्हणतो, देवाची इच्छा ही आहे, की तुमचे पवित्रीकरण व्हावे, तुम्ही जारकर्मापासून दूर राहावे, देवाला न ओळखणाऱ्या विदेशी लोकांप्रमाणे काम वासनेनं नव्हे, तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपले पात्र, आणि या ठिकाणी आपण पाहिलं, की बायको किंवा बायको करा, पत्नी करा, असं तुम्हाला द्या. प्रत्येकानं आपापली बायको करा. कारण हे एवढं सोप्या रीतीनं लोकांकडे येत होतं आणि अजिबात अशी काही अटकाव नाही किंवा काही नाही. खूप सोप्या पद्धतीने हे सगळं होतं आणि अशामध्ये तो पवित्रता राखायला त्यांना तो बोलतो, एन्करेज करतो. आणि मग आता 9व्या वचनात आल्यानंतर तो आता साक्षी संदर्भात बोलत आहे. ख्रिस्ती जीवन हे जे आहे, हे काही जगासारखं जीवन नाहीये, तर ख्रिस्ती जीवन हे तुमची ख्रिस्ताची साक्ष प्रगट करण्याचं जीवन आहे समाजामध्ये. आणि आता तो पर्टिक्युलरली समाजाकडे येत आहे, की समाजामध्ये पवित्रतेनं कसं राहायचं. तुम्ही मग आपण आहोत, आपण सदैव म्हणतो, की कसं शक्य आहे पवित्रतेनं राहणं. कारण जगामध्ये एवढी अपवित्रता आहे, तर तुम्ही ज्यावेळेस या जगात राहता, तुम्ही वारंवार जगासारखं बनण्याचा प्रयत्न करता. आणि पॉल त्यांना म्हणतो, की थेसलिकाच्या लोकांनो, तुम्ही ह्या जगामध्ये राहत असताना, समाजामध्ये राहत असताना वैयक्तिक पवित्रतेविषयी मी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही कशा रीतीने तुमचं पवित्र पात्र ठेवा. कशा रीतीने तुम्हाला प्रत्येकाची पत्नी असावी, प्रत्येकाचा पुरुष असावा, वेगळं राहावं. आता तो म्हणत आहे, की तुम्ही समाजामध्ये एक ख्रिस्ताची साक्ष कशी जगू शकता. लोकांमध्ये कशा रीतीने तुम्हाला जाणण्यात यावं, की हे लोक ख्रिस्ती आहेत. आता हे फक्त ख्रिस्ती मंडळी पुरतं राहिलेलं नाहीये, ते आता बाहेर लोकांमध्ये गेल्यानंतर तुमचं जे वर्तन आहे त्याच्या संदर्भात येतं. हे फार गंभीर आहे बरं का. कारण आता तुम्ही ख्रिस्ताचं नाव घेऊन ह्या जगात जात आहात. त्यामुळे आता जी साक्ष आहे, त्या आजच्या संदेशाचा विषय ख्रिस्ती जीवनाची साक्ष. ओके, म्हणजे 9 पासून ते ही जी 12 वचनामध्ये ख्रिस्ती जीवनाची साक्ष, म्हणजे आता ख्रिस्ती हे नाव तुम्हाला जोडलेलं आहे. ख्रिस्ती म्हटल्यानंतर ख्रिस्ती आता जीवन आहे तुमचं, आणि जीवन आहे म्हटल्यानंतर साक्ष आहे. साक्ष म्हणजे टेस्टमनी, टेस्टिफाईंग असं तुम्ही आहात. टेस्टिफाईंग जो आहे
ते समजणं आवश्यक आहे. येशू ख्रिस्तानं बोललेला होता की इथून पुढे तुम्ही माझी साक्षी व्हाल. तुम्ही माझे काय व्हाल? तुम्ही माझे साक्षी व्हाल. साक्षी म्हणजे काय? वकिली पेशामध्ये साक्षी म्हणजे काय? विटनेस. ओके, विटनेस कोण आहे? जो बोलण्या अगोदर त्याला उभं करण्यात येतं. तो अजून बोललेला नाहीये. ही जस्ट विटनेस की या ठिकाणी हा अपराध झाला, त्यावेळेस हा काय होता? उपस्थित होता. विटनेस अजून बोललेला नाहीये बरं का. विटनेस तो फक्त उभा आहे. त्याला विटनेस म्हणून काउंट करण्यात येतं. विटनेसिंग नंतर तो साक्षीदार जो आहे तो साक्ष देण्यासाठी उभा राहतो. पण जे बोलण्यात आलेले युअर विटनेस, तुम्ही साक्षी आहात आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही प्रत्येक जण ख्रिस्ती जीवनाची साक्षी आहात. आणि साक्षी जो आहे त्याचं वर्तन क्रम जे आहे त्याच्या संदर्भात आता बोलण्यात आलेलं आहे. आणि म्हणून हे फार थोडस गंभीर आहे. त्याच्याकडे गंभीरतेनं आपण पाहणं आवश्यक आहे. नववचन, त्या नववचनाकडे आपण जाऊया. आणि पॉल फार सुंदर रीतीनं यांना तो सांगत आहे. कुणीतरी मोठ्यानं वाचा बरं हे नववचन. बंधू प्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही, कारण एकमेकांवर प्रीती करावी असे तुम्हाला देवानेच शिकवले. एकमेकावर प्रीती करावी हे तुम्हाला देवानच शिकवलेले आहे. आणि पॉल म्हणतो हे मला तुम्हाला जास्त लिहिण्याची गरज नाही. तो म्हणतो ह्याच्याविषयी मी तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही, कारण हे तुम्हाला ऑलरेडी पवित्र आत्म्यानं तुमच्या हृदयात जो कार्य करत आहे त्यानं तुम्हाला ते सांगितलेलं आहे. तुम्हाला ह्याच्याविषयी आता मला जास्त लिहायचं नाहीये. हे तो असं का म्हणत आहे? कारण बघा इथं ना जो शब्द उच्चारलेला आहे देवानेच शिकवलेले आहे. तो म्हणत आहे की हे तुम्हाला देवानच शिकवलेलं आहे. या शब्दाला तुम्ही अंडरलाईन करणं फार गरजेचं आहे, कारण हे जे वचन आहे हे तारण प्राप्त झालेल्या लोकांसाठी आहे. ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांना देवाचा आत्मा जो आहे त्यांच्यामध्ये कार्य करत आहे आणि देवाचा आत्मा त्यांना ते शिकवत आहे. त्यामुळे देवानच तुम्हाला हे शिकवलेलं आहे. म्हणजे जर कोणती गोष्ट किंवा कोणता गुणवैशिष्ट्य तुमच्यामध्ये जर असणं गरजेचं आहे तर ते सर्वात इम्पॉर्टंट असं आहे की तुमच्यामध्ये प्रीती असावी, की बंधू प्रीती जी आहे ती तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. कोणी असं नाही म्हणू शकत की नाही आमच्यामध्ये बंधू प्रीती नाहीये. जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर फर्स्ट थिंग तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे ती म्हणजे बंधू प्रीती. त्यामुळे ह्याच्याविषयी मला तुम्हाला जास्त लिहिण्याची गरज नाही, कारण देवानच शिकवलेलं आहे. विश्वासणाऱ्याच्या जीवनात बंधू प्रीती हे काही नैतिक कर्तव्य नाही, तर हे नव्या जन्माचं फळ आहे. म्हणजे आता मी ख्रिस्ताचा झालेलो आहे, माझा बाप्तिस्मा झालेला आहे, तर आतापासून मी बंधुप्रीती करणार हा मी निर्णय केला, असं नाही होत. ऍट द टाइम तुमचं तारण झालेलं आहे तुम्हाला काय झालं? तुमच्यामध्ये बंधुप्रीती असायलाच हवी. हे समजून घ्या. एखादं झाड आहे आंब्याचं आणि आपण म्हणतो की वा आंब्याचं झाड आहे, आणि कोणीतरी जातो आणि आंबे जाऊन त्याला चिपकवतो की बघा हे फळ आंब्याचं, हे पहा हे फळ, हे पहा हे फळ. असं नाही होत. एक्स्ट्रा ऍडिशन नाही होत. जर ते आंब्याचं झाड आहे तर त्या आंब्याला मुळात ते फळ येणार आहे आंब्याचं. त्याला बाहेरून जाऊन कोण चिपकून घेणार नाही की त्याला ह्याला फेविस्टिक लावून ह्याला आंबा लावूया, असं नाही होत ते. त्यामुळं जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, ख्रिस्ती जीवनाची जर साक्ष तुमच्यामध्ये आहे, तर फर्स्ट थिंग जी मागणी करण्यात येत आहे ती म्हणजे बंधुप्रीती. बंधुप्रीती म्हणजे ब्रदरन्स. जे तुम्ही बंधूंमध्ये राहता, तुम्ही ही प्रीती एकमेकावर करणं आवश्यक आहे. कारण ही बंधुप्रीती जो तुमचा नवा जन्म होतो तो नवीन जन्म झाल्यावर हृदयातून प्रकट होते. ही क्रिएट नाही होत, ही बनवण्यात येत नाहीये, ही तुमच्या हृदयातून प्रकट होते जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर. त्यामुळं जगाला ख्रिस्ती जीवनाची जी साक्ष आहे तो जग जर तुमच्याकडे बघत आहे तर हे पाहणं त्यांना फार आवश्यक आहे की हे लोक किंवा XYZ हे ख्रिस्ताचे लोक एकमेकावर कशा रीतीने प्रीती करतात. इट इज नॉट अबाउट की आम्ही त्यांच्यावर कशी प्रीती करतो. बंधू प्रीती हे पहिलं फळ ख्रिस्ती जीवनाचं आपल्यामध्ये. ख्रिस्ती जीवनाची साक्ष, पहिली साक्ष ही आहे की तुमच्यामध्ये बंधू प्रीती दिसली पाहिजे. ओके, बंधू प्रीती जी आहे ही स्टक नसते बरं का. तो आज मी बंधुप्रीती केली, उद्या हा तेवढीच आहे, परवा हा माझी बंधुप्रीती तेवढीच आहे, अजून 4 दिवसांनी माझी बंधुप्रीती तेवढीच आहे. प्रियांनो, ही बंधुप्रीती जी आहे ही फक्त मर्यादित नाही राहत, ही अमर्यादित होत जाते. ही बंधुप्रीती वाढत जाते. आणि म्हणून संत पौल म्हणतो हे देवानच तुम्हाला शिकवलेलं आहे. मला अजून ह्याच्यामध्ये भर टाकायची गरज नाही. जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे
तर तुमची बंधुप्रीती एक्सपांड होते, ती वाढत असते, ही कधी थांबत नाही. त्यामुळं कधीही हे समजून घ्या की मंडळीमध्ये जर तुमचे बंधू आहेत, त्या बंधूंविषयी तुमची प्रीती ही वाढणारी असो, म्हणजे फलद्रूप होणारी असो. जर तुम्ही एखाद्या बंधूवर प्रीती करता तर ते प्रीतीचं प्रमाण कसं आहे, ओ आज मी केलं पण ह्यानं माझ्याकडे काय बरोबर बोललेलं नाहीये, हा माझ्यासाठी काय राहिलेलं नाहीये, तर माझी प्रीती या बंधू संदर्भात आता बंद झालेली आहे, कमी झालेली आहे. असं नाही होत. माझा जर बंधू आहे, या मंडळीमध्ये जर आहे, ख्रिस्तामध्ये जर माझा बंधू आहे आणि जर मी त्याच्या नाराज आहे किंवा जर काही झालेलं आहे, हो माझी प्रीती आता ह्याच्यावरती थंडावलेली आहे, असं नाही होत. माझी प्रीती जी काय आहे ती वाढत जाणारी प्रीती आहे. माझ्या बंधूवरची जे समविश्वासू लोक आहेत, माझ्या बंधूवरची माझी प्रीती ही वाढणारी आहे. योहान वर्तमान याचा 13वा अध्याय आणि 34व्या वचनामध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की जशी मी तुम्हावर प्रीती केली, तुम्ही एकमेकावर प्रीती करा. आणि मग तुमची एकमेकावरची प्रीती पाहून लोक असे म्हणतील की तुम्ही माझे शिष्य आहात. म्हणजे हे फार आवश्यक आहे. ख्रिस्ती म्हणून तुमचं पाचारण झाल्या तुमच्या जीवनातून जी फलप्राप्ती दिसायला पाहिजे ती एकच आहे की बंधुप्रीती. जगामध्ये व्यावहारिक दृष्टिकोनातून आता मी तुम्हाला जसं सांगितलं की वैयक्तिक जे पवित्रीकरण आहे या संदर्भात पॉल खूप स्पेसिफिकली सांगतो की कशा रीतीने तुम्ही अधर्मापासून दूर राहा, जारकर्मापासून दूर राहा. भले तुमच्या समोर एवढं ओपन सगळं मिळत आहे पण त्याच्यापासून तुम्ही दूर राहा, वैयक्तिक पवित्रीकरणामध्ये तुम्ही भाग घ्या असं तो म्हणतो. पण ऍट द सेम टाइम जेव्हा तुम्ही समाजामध्ये येता, सामाजिक पवित्रतेमध्ये येता, त्यावेळेस समाजातील आजूबाजूचे लोक जे आहेत, अविश्वासणारे लोक आहेत, ते पाहत आहेत, हो ठीक आहे, अच्छा अद्वय आहे का, काय करतो बरं, काय फळ ह्यातून दिसायला पाहिजे, हो ही इज मोर अट्रॅक्टेड टुवर्ड्स अस. नाही, ही इज मोर अट्रॅक्टेड टुवर्ड्स हिज ब्रदरन्स. हो ही इज गिव्हिंग मोर इम्पॉर्टन्स टू हिज ब्रदरन्स. दॅट्स द कॉल. ते पाचारण आहे, फार आवश्यक आहे की जेव्हा अविश्वासणारे लोक तुमच्याकडे पाहतात, तुमच्याकडे पाहिल्यानंतर काय समजायला पाहिजे, अच्छा स्तुती आहे का, हा अरे संडे आलेला आहे, हो शी इज कमिंग टू प्ले, नो शी इज गोइंग टू चर्च बिकॉज शी लव्स द ब्रदरन्स. तुम्हाला समजलं, शी लव्स द ब्रदरन्स, त्यांच्यामध्ये जायला तिला आवडतं. आणि मग जे बाहेरचे लोक आहेत, हो हे लोक जरा वेगळे दिसत आहेत, ह्या लोकांमध्ये काहीतरी वेगळं आहे, बिकॉज ते आपल्या बंधू वर्गांकडे आकर्षित होत आहेत. तुमच्यामध्ये जर परराष्ट्रीय लोकांना, अविश्वासू लोकांना काही दिसावं, ख्रिस्ती जीवनाची साक्ष तुमच्यामध्ये असावी, तर तुमची धाव ही बंधू वर्गाकडे असावी. आणि हे सगळ्यात पहिलं फळ आहे बंधुप्रीती. आणि म्हणून संत पॉल थेसलिकाच्या लोकांना म्हणतो, मला तुम्हाला हे नव्यानं सांगायची गरज नाही, मला तुम्हाला हे नवीन सांगायची गरज नाही, कारण देवानं तुम्हाला हे शिकवलंय. खुद्द परमेश्वर देवा, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिक्षणाद्वारे एकदा नाही तर अनेक वेळेस बंधुप्रीतीविषयी बोलतो. अनेक वेळेस तो सांगतो की लक्षात घ्या, तुमची एकमेकावर प्रीती जर आहे तर पण लोक बोलतील की तुम्ही माझे शिष्य आहात. ख्रिस्ताचे शिष्य असण्याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की तुम्ही बंधू वर्गांवर प्रीती करता. मी तुम्हाला पुन्हा सांगतो बरं का, सगळ्यांवरच नाही, केवळ बंधूवर, जे समविश्वासी आहेत, ज्यांना देवबापानं तुम्हाला दिलेलं आहे, त्यांच्यावर असणारी प्रीती. ओके, इथं एवढीच नाही. सी वर्स 10 तो काय म्हणतो, आणि सगळ्या मासोदुनियातील बंधू वर्गांवर तुम्ही ती करीतच आहात. आता जो प्रांत आहे थेसलिका प्रांत आणि मासोदुनिया प्रांत, तर हा जो आहे थेसलिका मासोदुनिया प्रांतामध्ये थेसलिका येतो. तो म्हणतो की थेसलिकाचे लोक जे आहेत ते मासोदुनियामधील जे लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही अशी प्रीती करतच आहात. आणि आपण पुढे जाऊन पाहतो की ही अनस्टॉपेबल प्रीती आहे, बंधू वर्गांवर असणारी प्रीती. ती म्हणती तुम्ही करतच आहात आणि ती काय होत आहे, तरी बंधूंनो आम्ही तुम्हाला बोध करतो की ती उत्तरोत्तर अधिक वाढावी. ती काय व्हावी, उत्तरोत्तर वाढावी. अनस्टॉपेबल आहे ती. असं नाही की अरे थांबलेली आहे बरं प्रीती, नाही, ती काय होत आहे, ती उत्तरोत्तर वाढत आहे. वन बाय वन, वन बाय वन, वन बाय वन ती काय होत आहे, वाढत आहे. पॉल म्हणतो की मी स्तुती करतो तुमची. पॉल काय करतो, त्यांची स्तुती करतो, त्यांना प्रेज करतो.
तुमची प्रीती काय होत आहे? तुमची प्रीती वाढत आहे. ते म्हणते अजून वाढवा. ख्रिस्ती जीवनात लक्षात घ्या, कधी असं नसतं हो पुरं झालं बरं का, एवढी प्रीती पुरं आहे ह्याच्यावर काय एवढी प्रीती पुरी आहे असं ना. हा कितीही प्रीती केली ना, हा जरा वाकड्यातच शिरतो. ह्याच्यावर ना एवढीच प्रीती करायला पाहिजे, ह्याला जास्त ना. लक्षात घ्या मंडळी, की आपण ख्रिस्ताचे आहोत. आणि जर आपला बंधू आहे आणि जर तो बंधू अयोग्य रीतीने वागत आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही लक्षात घ्या, कदाचित आज तुम्हाला असं वाटलं की आज त्याला मी सांगायला पाहिजे, पण त्याला नाही ऐकलेलं आहे, त्याला तुम्ही सोडू नका. त्याच्यावर अधिक जास्त प्रीती कशी करता येईल ते बघा. हा होऊ शकतं की तो तुम्हाला लाथ मारून निघून जाईल, तर त्याच्या मागे पुन्हा पुन्हा आपली प्रीती प्रकट करायला जाऊ नका. पण तो जो स्ट्रगल करत आहे आणि तो तुम्हाला दिसत आहे की अरे तो थोडासा कठीण परिस्थिती झालेला आहे, तर त्याच्यावर तुम्ही आपली प्रीती जाहीर करा. त्याच्यावर प्रीती जाहीर करा. त्याच्या प्रीतीमध्ये तुम्ही खंड पडू देऊ नका. की बंधू वर्गांमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे, तो म्हणतो मी तुमच्यावर प्रीती करतो, जशी मी तुम्हावर केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. दॅट्स द फर्स्ट कॉल. आणि एवढंच नाही तर ती प्रीती काय करा, ती प्रीती तुम्ही कंटिन्युअसली वाढवत राहा. ख्रिस्ती प्रौढता हीच आहे की कंटिन्युअल ग्रोथ, म्हणजे सततची वाढ. ख्रिस्ती प्रौढता काय की त्याच्यामध्ये तुमची सतत वाढ होते, ती कधी अशी थांबत नाही. अहो एका ठिकाणी जर पाणी थांबलं, नंतर नंतर त्याचा वास यायला लागतो, घाण वास येतो. त्यामुळे तुम्ही म्हणाल की माझी ख्रिस्तामधील असणारी प्रौढता आहे ना, आय एम सॅटिस्फाईड, मी एकदम सॅटिस्फाईड आहे. लक्षात घ्या की अशा एक संग झालेलं जे पाणी आहे त्याचा पण हळूहळू वास येतो, ते घाण वाटू लागतं. लक्षात घ्या, जर नदी वाहणारी असेल ना, तर त्याचं पाणी फार स्वच्छ असतं. मला ठाऊक नाही तुम्ही मासे कसे पकडलेत का नाही, पण मासे पकडत असताना जर तुम्ही नदीकडे गेले, म्हणजे मी लहानपणी मला मासे पकडायची फार इच्छा आणि आवड आहे वैयक्तिक, तर मासे पकडायला जात असताना वेगवेगळे मासे असतात. म्हणजे जर समजा साठलेलं जे पाणी आहे त्यातला मासा वेगळा, वाहत जे पाणी आहे त्यातला मासा वेगळा. पाणी जे आहे ज्या ज्या ठिकाणी असतं त्याचा मासा वेगळा असतो. आणि जे साठलेलं पाणी असतं, उदाहरणामध्ये नदी आहे, नदीपासून एखादा ओढा गेलेला आहे आणि तो ओढा जर गेला तर एखाद्या ठिकाणी असा ओढा असतो ज्या ठिकाणी पाणी वाहत नसतं, ते पाणी स्टक झालेलं असतं. त्या ठिकाणी एक मासा असतो. एक मासा असतो जो नदीमध्ये असतो, जो वाहत्या पाण्यात असतो. वाहत्या पाण्यामधलं पाणी तुम्ही डायरेक्टली जाऊन पिऊ शकता, पण ह्या ठिकाणी जे साठलेलं पाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही पिऊ नाही शकत. म्हणजे साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी काय असतात, किडे असतात. साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी घाण असतात. साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी वास असतो, कुबट वास असतो. पण त्याच्यामध्ये पण मासे असतात का? त्याच्यामध्ये पण असतात. पण वाहत्या पाण्याकडे जी धाव आहे ती सदैव मनुष्याची असते, कारण तिथं पाणी स्वच्छ असतं. हे समजून घ्या की आध्यात्मिक जी वाढ आहे ही सततची वाढ आहे. तो म्हणतो तुम्ही तुम्ही जी प्रीती मासुदिनातल्या लोकांवर केलेली आहे ती तुम्ही आता उत्तरोत्तर वाढवा, ती तुम्ही थांबू नका. आता तो कशाविषयी बोलत आहे माहितीये का ही गोष्ट? मासुदिनाचे जे लोक आहेत ते फायनान्शियली फार कमकुवत आहेत. आणि देवाच्या वचनाची जी सेवा आहे, देवाच्या वचनाची सेवा त्या ठिकाणी किती प्रमाणात होत आहे हे संत पॉल जाणतो. म्हणून त्यांना तो म्हणत आहे की तुम्ही मासुदिनाच्या लोकांवरची प्रीती केलेली आहे, म्हणजे मदत केलेली आहे सेवेसाठी, त्याच्यानंतर वाढीसाठी जे काही तुम्ही हेल्प करत आहात ती थांबवू नका, ती तुम्ही काय करा, उत्तरोत्तर वाढवा. मंडळीमध्ये ही अपेक्षा आहे की तुम्ही प्रीती करावी, आणि ती प्रीती कशी असावी, प्रीती उत्तरोत्तर वाढावी. म्हणजे काल माझी जशी प्रीती होती आज थोडी खुंटलेली आहे, तिची काय व्हावी, तिची वाढ व्हावी, तिची उत्तरोत्तर वाढ होणं आवश्यक आहे. का बरं असं? तर संत पॉल काय म्हणतो, म्हणतो बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागा. आता म्हणत आहे की हे तुमच्याकडे आहे, हे तुमच्याकडे आहे बंधुप्रीती. हो बंधुप्रीती आहे. मग बाहेरचे लोक तुमच्याकडे बघत आहेत, मग त्यांच्याबरोबर कसं वागा? तर म्हणतो त्यांच्याबरोबर तुम्ही सभ्यतेनं वागा. सभ्यतेनं कसे वागाल बरं? पॉल काय म्हणतो बघा, आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये म्हणून तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे, आपापला कारभार करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची हौस तुम्हाला असावी. स्वस्थ राहणे, आपला व्यवसाय करणे, हाताने काम करणे.
आता त्या कालखंडामध्ये जर तुम्ही बघितलं, पॉल ह्याच्या पुढे जे आहे वचन 13 पासून पुढे तुम्हाला दिसतं की पॉल डायरेक्टली मृतांच्या संदर्भात जातो. पॉल डायरेक्टली ह्या लोकांना मृतांसंदर्भात, प्रभूच्या आगमनासंदर्भात असं शिक्षण देतो. या ठिकाणी काय झालेलं आहे माहितीये का, थेसलिकामध्ये पॉल हे शिक्षण देत असताना त्यांना म्हणतो की स्वस्थ राहा, शिस्तबद्ध राहा, जबाबदार राहा, काम करा, आपला व्यवसाय करा, असं तो सांगतो. काही जणांनी काय केलेलं होतं, ते लोक प्रभू येणार असं म्हणून काही लोकांनी काम सोडलेलं होतं. काही लोक आळशी बनलेले होते आणि ते लोक आळशी बनून राहत होते, मंडळीला ओझ बनत होते. तर ते म्हणते की प्रभू येणार, मग काम करायची गरज नाही. मध्ये मला असं वाटतं एक 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 आलेला होता वेळ ज्यावेळेस प्रभू येणार म्हणून अनेकांनी आपलं प्रॉपर्टीज विकलेल्या होत्या. तुम्हाला ठाऊक आहे, 2000 मध्ये अशी घटना घडलेली होती. 2000 वर्ष झालेले आहेत, लोकांनी आपल्या प्रॉपर्टीज विकल्या त्यावेळेस प्रभू येणार म्हटले, आणि मग लोक म्हटले की ठीक आहे आता शांत राहा. आणि मग असे काही संदेश, असे काही मेसेजेस लोकांना देण्यात आले, पुलपीटवरून लोकांना सांगण्यात आलं, आणि लोकांनी आपल्या प्रॉपर्टीज विकल्या, आपला पैसा आडका विकला, चर्चेसला लोकांनी दान केला. नंतर चर्चेसने त्यांना परत नाही केला, या प्रभू आला नाही, पण त्यांनी ते करून घेतलं सगळं. फार विचित्र झालेलं होतं हे. आणि या कालखंडामध्ये बिलकुल असंच लोक काम करायचं बंद केलं लोकांनी. आणि संत पॉल त्यांना काय म्हणतो माहितीये का, इथे या ठिकाणी डायरेक्ट काय म्हणत आहे की स्वस्थ राहू नका. म्हणजे स्वस्थ राहू नका म्हणजे आळशी बनू नका. त्या बाबतीत आपापलं काम करा, व्यवसाय करा. तो त्यांना सांगत आहे की व्यवसाय करा. तो म्हणतो काही लोक ख्रिस्ताच्या लवकर पुनरागमनाच्या चुकीच्या समजुतीमुळे काम सोडून इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करू लागलेले होते. इतरांच्या जीवनामध्ये जाऊन काही ना काहीतरी कांड्या करायची, मराठी भाषेमध्ये आपल्या ढवळाढवळ करणं. हा, स्वतःची कामं सोडून इतरांच्या कामामध्ये जाऊन ढवळाढवळ करणं त्यांच्यामध्ये होतं. आणि पॉल म्हणतो की सगळं सोडा, स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडा. आणि तो म्हणतो की श्रम करा, प्रामाणिकपणे श्रम करा. तुम्ही आणि मी या ठिकाणी जे आहोत, जर समजा आपल्याला ह्या जगामध्ये वावरायचं आहे, तुमचं व्यक्तिमत्व कसं असावं, आळशी बनू नका. जेव्हा लोक तुमच्याकडे बघतात, आम्ही बंधुप्रीती करू, खूप बंधुप्रीती करतो, अरे किती चांगलं, आळशी एक नंबरला. ख्रिस्ती पुरुषांविषयी एक समज आहे, म्हणजे तुम्हाला ख्रिस्ती पुरुष जे असतात, मी असं ऐकलंय बरं का, ख्रिस्ती पुरुषांच्या बहुतांश बायका ज्या आहेत त्या नर्सेस असतात. आणि जेव्हा असे कॅम्प्स वगैरे असतात, कॅम्प्स म्हणजे क्वार्टर्स, क्वार्टर्स मध्ये राहायच्या ना पूर्वी, ख्रिस्ती पूर्वीच्या काळी, आता क्वार्टर्स मध्ये ख्रिस्ती कुटुंब राहायचे आणि त्यांच्या बायका ज्या होत्या त्या नर्स असायच्या. मग पुरुषांचं काम काय असायचं माहितीये का, पुरुषांचं काम बाईला जाऊन ड्युटीवर सोडणं, ड्युटीवरून आणणं, आणि बाकीचा जो वेळ आहे मग ते बाकीचे सगळे पुरुष एकत्र ना, मग त्यांचा ग्रुप करणं, आणि मग ड्युटी, आणि ते लोक एकमेकांना बोलत असताना कसं विचारायचे माहिती काय, मग आज तुझी ड्युटी काय, आज तुझी ड्युटी काय. म्हणजे लिटरली तो जो आळसपणा आहे तो भरलेला आहे. आणि लोक एकमेकाला, म्हणजे बाहेरचे लोक त्यांना बघून बोलायचे आणि म्हणायचे काय, नरसाजी राव म्हणे. बघा ह्यांना माहित आहे, नरसाजी राव म्हणतात म्हणे त्यांना. नरसा म्हणजे किती प्रसिद्ध आहे. आता काही जे म्हणत आहे ते इकडचं बरं का, कुठलं आपलं विदर्भाचं. म्हणजे तुम्ही बघा हे किती ऍप्ट आहे की इव्हन सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पण सेम गोष्ट आहे ख्रिस्ती लोकांची. विदर्भामध्ये पण, पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये पण सेम गोष्ट, नगरमध्ये पण सेम गोष्ट, मुंबईमध्ये सेम, म्हणजे सगळीकडे सेम. पण चर्चेस मध्ये एकदम पुढे पुढं. फार कठीण, फार कठीण आहे. आळस जो आहे तो पूर्णपणे भरलेला आहे. सेम आहे. अच्छा, सगळीकडे आळस जो आहे तो माणसामध्ये भरलेला आहे. आणि ज्यावेळेस बाहेरचे लोक तुमच्याकडे बघत आहेत, हे लोक ना बंधुप्रीती करणारे लोक आहेत,
आपण ना कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, पण कृतीमध्ये आणल्यानंतर बाहेर तुमची साक्ष काय? ख्रिस्ती जीवनाची साक्ष, ख्रिस्ती जीवनाची टेस्टमनी काय? ख्रिस्ती जीवनाची टेस्टमनी फार इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट बघत आहेत, बंधुप्रीती करत आहेत, हो खूप चांगलं आहे. पण त्याच बरोबर त्या लोकांनी, काय हे लोक कष्टकरी आहेत, काय हे लोक कष्ट करत आहेत, काय हे लोकांनी आपापला व्यवसाय चालू केलेला आहे, काय हे लोक आपापल्या हाताने काम करत आहेत. ही जी टेस्टमनी आहे, ही टेस्टमनी तुम्ही देणं आवश्यक आहे. तुमच्या जीवनातून ही टेस्टमनी जाणं गरजेचं आहे, ही साक्ष प्रगट होणं गरजेचं आहे. ख्रिस्ती व्यक्ती कोण आहेत? तुम्हाला जर अजून थोडस नोट डाऊन केलं तुम्हाला समजेल. बघा, आज पण ही साक्ष अशी असल्यामुळं आज पण तुम्ही गावखेड्यामध्ये गेला तर ते लोक म्हणतात, हो ख्रिस्ती झाल्यावर मग काय सगळं फ्री आहे, तुम्हाला महिन्याला वगैरे पैसे तुम्हाला मिळतात ना. अशी समाज झालेली आहे की ह्यांना सगळं मिळतं, मग हे लोक आळशी होतात. किती वाईट आहे, किती वाईट आहे. मग काय तुम्हाला काय करायची गरज नाही पडत ना, तुम्हाला तर सब सेट आहे ना. हो असंच आहे. कारण ती कुठेतरी टेस्ट मध्ये ती सात ख्रिस्ती जीवनाची ती चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आलेली आहे. ख्रिस्ती जीवन हे कष्टाचं जीवन आहे. ख्रिस्ती पाळकपण हे कष्टाचं पाळकपण आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागतं. तुम्हाला कष्ट करणं गरजेचं आहे प्रभूचा संदेश करण्यासाठी, प्रभूच्या वचनाचं अध्ययन करण्यासाठी, प्रभूचं वचन इतरांपर्यंत घेऊन जाण्यासाठी तुम्हाला फार कष्ट आहे, तुम्हाला फार वेदना आहेत ते करण्यासाठी, तुम्हाला करायला पाहिजे. बघा ह्याची आता समज कशी झाली, ह्याला काय करायला नाही ना, मग करायला पाळक. तुम्ही बाय बिलकुल असं आता काय तुझं तर भारी झालं, मग संस्थेने घेतलं तुला, मग काय करायचं, काय नाही करायचं. व्हेरी बॅड टेस्ट म्हणे, व्हेरी बॅड टेस्ट म्हणे, दरवाजा व्हेरी बॅड. जर तुम्ही बघितलं तर हे खूप मोठ्या प्रमाणात होते. काही करायला नाहीये, काही करायला नाहीये म्हणून मी काय करतो, म्हणून मी पाळक बनतो. हे चालू आहे का? हो, हे ऍब्सोल्युटली चालू आहे. कोणकोणत्या ठिकाणी चालू आहे बरं? हे सर्व ठिकाणी चालू आहे. माझ्या बायबल कॉलेजची घटना आहे, मी तुम्हाला सांगतो की फर्स्ट इयर असतो आणि फर्स्ट इयरला विचारण्यात येतं की म्हणजे तुझं पाचारण काय, किंवा तुला बायबल कॉलेजमध्ये तू का आलेला आहे असं विचारण्यात येतं. आणि मग ते सगळ्यांचं इंट्रोड्यूस करायचं असतं आणि सगळेजण एकमेक उठून प्रत्येकाचं सांगत होते. तर त्या दिवशी आहे ना, म्हणजे इतकी मजेशीर घटना, काही लोकांना ठाऊक नसतं की मी इथं का आलो. मग एक जण उठला आणि तो म्हटला की काय नाही, मी काहीच करत नव्हतो, पप्पा म्हटले की जा. म्हणजे मी काहीच करत नव्हतो, पप्पा म्हटले जा, मग मी आलो. एक जण उठला, एक जण म्हणाला की मी खूप मळायचो, सुटतच नव्हतं, आणि मग मी आलो. तुम्ही जर पाहिलं की काही करत नाही, मग काय करावं, इकडे जावं. ही जी टेस्टमनी आहे, ही जी ख्रिस्ती जीवनाची साक्ष आहे, ही ख्रिस्ती जीवनाची साक्ष ख्रिस्ती या नावालाच डॅमेज करत आहे. ते इटसेल्फ डॅमेजिंग आहे, ते फार डेंजरस आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की आम्ही ख्रिस्ती आहोत, फर्स्ट थिंग जी तुमच्या जीवनातून दिसायला पाहिजे ती आहे बंधुप्रीती, मागणी आहे. आणि संत पॉल म्हणतो याच्याविषयी मला तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, कारण जर तुमचं तारण झालेलं आहे तर देवाचा आत्मा ऑलरेडी तुम्हाला हे शिक्षण देत आहे. सेकंड थिंग तो असं म्हणतोय की हो, तुमची ही जी प्रीती आहे, जी तुम्ही मासिदोनियामध्ये करत आहात, ती प्रीती आता उत्तरोत्तर वाढावी. म्हणजे जी बंधुप्रीती आहे, जी बंधुप्रीती आहे, ही कधी स्टक नसावी, ही कधी थांबलेली नसावी, ही ग्रोईंग असावी, हिची ग्रोथ व्हावी. म्हणजे आज क्लेपा जो प्रीती करायचा, ही प्रीती बंधू वर्गांवरची ही परत वाढलेली असावी उद्या.
परवा दिवशी परत वाढलेले असेल. इट कॅनॉट बी स्टक. जसं मी तुम्हाला म्हटलं की स्टक आहे तर ते नंतर स्मेल येतं, ते घाण होतं, ते कुजलेलं असतं. तर तुमची प्रीती कशी असावी, ती उत्तरोत्तर वाढती असावी. हो, वंडरफुल. मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जेव्हा लोक म्हणजे अविश्वासणारे लोक बघतील की वाव, हे जे लोक आहेत हे प्रीती करणारे आहेत, आणि मग ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहात. किती जबरदस्त आहे हे टेस्ट म्हणे. अच्छा, इथंच नाही, आता तो म्हणतो थांबा, आता अशी समज आहे की लक्षात घ्या, तुमच्यातील काही लोक काम करत नाहीयेत, आळशी बनलेले आहेत. ख्रिस्ती जीवन हे आळशी बनण्यासाठी नाहीये. तुम्ही आपल्या हातांनी काम करा असं पॉल म्हणतो. तुम्ही कष्ट करा असं तो म्हणतो. आणि मी तुम्हाला सांगितलं, इन अदर साइड ख्रिस्ती जीवनामध्ये अशी टेस्टमेंट झाली आहे की तुम्हाला आता काही करायची गरज नाही. जे आळशी आहेत ते असं म्हणतात, काही नाही, देवा बघून घेईल. देवानं तुम्हाला कष्ट करण्यासाठी हात दिलेले आहे. देवानं तुम्हाला कष्ट करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे. तुम्ही शिक्षण करा, तुम्ही जो व्यवसाय आहे तो करा, जे तुम्हाला करता येईल ते करा आणि कष्ट करा. याचं काय होईल, पुढे जाऊन काय होईल, याचा परिणाम हा होईल की तुम्ही कष्ट केल्यानं तुम्हाला मिळकत येईल. मिळकतीनं तुम्ही तुमच्या बंधू वर्गांवरची जी प्रीती आहे अधिक सडळ असते, अधिक क्षमतेने तुम्ही ती प्रीती पूर्ण करू शकता, जसं थेसलिकाचे लोक करत होते. थेसलिकाच्या लोकांनी कष्टाद्वारे जी काही मिळकत केली त्याद्वारे देवाच्या सेवेला त्यांनी मदत केली, आणि मासोदियातल्या लोकांना त्यांना प्रभूची सुवार्थ अधिक चांगल्या रीतीने प्रकट करतात. आणि म्हणून तो म्हणतो, तुम्ही काम करा, तुम्ही हातांनी काम करा, आपापला व्यवसाय करा. हे फार आवश्यक आहे. मी ज्यावेळेस तरुणांचं संमेलन घेतो त्यामध्ये पण मी तरुणांना सांगत असतो की हा तुमचा कॉल आहे जो तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला कष्ट करायचंय, कारण ते आवश्यक आहे. ख्रिस्ताची साक्ष, ख्रिस्ती जीवनाची साक्ष ही आहे की अरे हे लोक कष्टकरी आहेत, हे लोक काम करणारे आहेत, हे लोक कष्ट करतात, हे लोक प्रयत्न करतात, आणि ते आपलं कर्तव्य आहे, ते आपलं काम आहे, कारण ते करायचं आहे. संत पॉल कधीही आळशीपणाचं समर्पण करत नाही. इनफॅक्ट संत पॉल वारंवार थेसलिकाच्या लोकांना शिस्तबद्ध, देवाला गौरव देणारं जीवन जगा असं तो म्हणतो. तुझं जीवन कसं असतं, शिस्तबद्ध, देवाला गौरव देणारं जीवन. शिस्तबद्ध असणं फार आवश्यक आहे देवाच्या वचनासंदर्भात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो बरं का, हे फार मजेशीर. तुम्ही किती जणांनी इथं बसलेले, किती जणांनी हा प्रयत्न केलाय की आय रीड माय बायबल इन 1 year? किती जणांनी प्रयत्न केला? प्रयत्न बरं का, मी असं नाही म्हणत केलेलंच, प्रयत्न केला. किती जणांनी केला? ठीक आहे. तुम्ही कुठल्या ह्याच्यापर्यंत, पुस्तकापर्यंत येऊन थांबला बरं, असं म्हणत नाही. असं नाही म्हणत आहे मी तुम्ही गेला असाल राजे आणि वगैरे, इथं नाही म्हणत आहे. नक्कीच मला म्हणत आहे जानेवारी तुम्ही प्रयत्न केला, ओके आय रीड जेनेसिस, ओके आय रीड एक्सोडस, आय रीड लेविटिकस. तुम्ही हा प्रयत्न केला असेल. ओके, किती जणांनी कुठल्या पुस्तकामध्ये येऊन तुम्ही थांबले? का जेनेसिस मध्येच थांबले? एक्सोडस मध्ये थांबला. ओके, अजून अजून तुम्हाला तुम्ही त्यातलं कोणी कुठल्या पुस्तकात? साम्स मध्ये येऊन थांबला, स्तोत्रसंहिता, लेवी मध्ये येऊन थांबला. व्हेरी गुड. ओके, मी तुम्हाला सांगू, बहुतांश आहेत ना, म्हणजे इन्क्लुडिंग मी ऑल्सो, जेव्हा मी सुरुवात केलेली पहिला लेवियामध्ये येऊन थांबलो मी. तुम्हाला काय वाटतं बरं, का बहुतेक जण लेवियामध्ये येऊन थांबतात? कन्फ्युजिंग वाटतं तुम्हाला? अजून काय वाटतं? लेवी असं, तू कुठं थांबलास? एक्सोडस मध्ये. एक्सोडस बरोबर, कारण तिथं पुढे जायला आपल्याकडे. पण उत्पत्ती व्हेरी इंटरेस्टिंगली आपण काय करतो, रीड, वंडरफुल, अच्छा लगा, व्हेरी नाईस बुक, आणि आपण फार एनकरेज असतो उत्पत्ती वाचायला. आणि एक पुस्तक पूर्ण झालेलं आहे, आणि मी गो टू सेकंड, आणि सेकंड मधले पण आपण जे पहिले मोशेपर्यंत जे आहे, अरे मस्त तांबडा समुद्र दुभागलेला आहे, आता भारी गेलेला आपण इथं पर्यंत होतं. आणि लेवी तसं आपण खेचतो, ताणतो, आणि एक्सोडस कसं तरी पूर्ण करतो. लेवीमध्ये गेलं किंवा गणनामध्ये गेलं, नंबर्स मध्ये गेलं, अरे आपण म्हणतो की नाही हो रे भाई मेरे से. तुम्हाला काय वाटतं की ते बोरिंग असं वाटतं की काय नेमकं वाटतं तुम्हाला? तिथं आपण अडकतो बरं, एवढं इंटरेस्टिंग नाही वाटत.
त्या बंद झालेल्या आहेत, स्टोरीज वगैरे बंद झालेल्या आहेत. काय आहे बरं तिथे तुम्हाला दिसतं? तुम्हाला माहिती तिथं काय आहे? नाही, तिथे शिस्त आहे. तुम्हाला समजलं की तिथं काय माहिती का, तिथे शिस्त आहे. लेवीमध्ये काय, लेवीमध्ये शिस्त आहे की देवाला पवित्रता कशी हवी. आणि तुम्हाला माहित आहे की आर आर माइंड, आर हार्ट हे जन्मजात असं बनलंय की वी डोंट वॉन्ट दॅट. वी फील बोर, आपल्याला कदाचित समजायला येत नाही किंवा समजून घ्यायचं नाहीये. आपण पुढे पण जाऊ शकतो. काही काही इव्हेंट्स असतात त्यामुळे. कुठं पण गेलेला म्हणजे असं मध्ये मी काय बोलतात लेबी झालं, मग त्यानंतर कसं तुम्ही जेव्हा असं कुंकू देतात तेव्हा आपण रीड करतो. दॅट्स फाईन. आय एम टेलिंग अबाउट की रीड करत असताना आपण थांबतो. आपण ते थांबतो कारण आपण बिल्ड असे आहोत की आम्हाला हे नको आहे किंवा ही शिस्त मला ब्रेक कशी करता येईल. आपण मेड त्यासाठी. त्यामुळे हे कठीण आहे ना आपलं हार्ट, आपलं हृदय. आणि पॉल एक्झॅक्टली एनकरेज करतो की शिस्तबद्ध असा. तो एनकरेज काय करतो की ख्रिस्ती जीवन हे शिस्तबद्धतेचं जीवन आहे. जेव्हा मी कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये होतो, जे काही करायला सांगितलं, मी तुम्हाला खरं सांगतो, बायबल कॉलेजमध्ये आय गॉट 3 मेमोज. 3 मेमोज. का माहित आहे? शिस्त तोडला. 4था मिळाला तर आज मी इथं नसतो. लिटरली मला सांगितलेलं होतं की यू गॉट 3, एक जर मिळाला की तू हे कॉलेजमधून गेलास. कारण मुळात तसं आहे ना, मुळच पापी आहे आणि मला तसं वागायचं नाहीये. जे काही सांगण्यात आलं त्या विरोधात जाऊन वागायचं. बट टुडे आय कॅन रिअलाइज की नाही, शिस्तबद्धता फार इम्पॉर्टंट आहे, फार आवश्यक आहे शिस्तबद्धता. शिस्तबद्धतेनं तुम्ही परिपूर्णतेकडे जाता. डिसिप्लिन इज सो इम्पॉर्टंट अँड पॉल सेज सो. पॉल बोलत आहे त्या संदर्भात की शिस्तबद्धता फार इम्पॉर्टंट आहे. किती जणांनी सुताराचं काम केलंय मला ठाऊक नाही, पण सुताराचं काम करत असताना जो सुतार असतो, सुतार म्हणजे जो कार्पेंटर आहे, जेव्हा एखादी फळी असते आणि त्या फळीवर तो रंना मारतो, ओके, रंना मारायचं एक काम असतं. आय हॅव डन दॅट. मी ते काम केलंय. ओके, जेव्हा तुम्ही रंदा मारता ना, रंदा मारत असताना समोरचा एक व्यक्ती असतो ज्याने रंदा तुमचा पकडलेला आहे आणि दुसरा जो ऐकून मारत आहे आणि तो एक फुल फ्लो मध्ये जायला पाहिजे. जेवढं सुंदर तुम्ही ती फळी किंवा तो जे काही बनवत आहात, तुम्ही रंदा मारत आहात आणि ते रंदा मारल्यावर ज्यावेळेस तुम्ही तो रंदावर हात फिरवता, ती फळीवर हात फिरवता, जो कोणी एक्सपिरियन्स सुतार आहे ना, जो त्या कंपनीमध्ये आहे किंवा ज्या कारखान्यामध्ये आहे, मी कारखान्यात काम करायचो, आणि तो यायचा आणि तो येऊन आहे ना असा त्या फळीवरून हात फिरवायचा असा, आणि खूप जण काम करायचे आणि तो यायचा कसा फळीवरून हात फिरवायचा. आणि तुम्हाला माहिती तो काय करायचा? तो म्हणायचा की हा रंदा कुणी मारलाय तो सांगायचा. म्हणजे या फळीवरचा सगळ्यांनी काम केलेलं आहे, थोडं 10 लोकांनी काम केलं, 10 लोकांनी तो रंदा मारलेला आहे आणि दॅट मॅन, जो मुख्य कार्पेंटर, त्याला ठाऊक आहे की हे 10 लोक रंदा मारलेला आहे, त्या 10 लोकांचा चांगला ओळखतो आणि तो येऊन त्या 10 फळ्यांवरून हात फिरवायचा ज्यांनी रंदा मारलेला आहे. आणि तो लिटरली सांगायचा की हे काम कुणी केलंय. का माहित आहे? कारण जो व्यक्ती तो रंदा मारत आहे, जो काम करत आहे, तो त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये सोडत आहे, तर त्याचं काम त्याच्यामध्ये सोडत आहे. युअर आयडेंटिटी इट सेल्फ. ख्रिस्ती जीवनाची ती आयडेंटिटी आहे की तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व जे काही काम करता त्याच्यामध्ये सोडता. तुम्ही ज्या ऑफिसेस मध्ये काम करता, जे काम तुम्ही करता, दॅट शुड बी सो परफेक्ट की अविश्वासवादी लोक यावेत आणि म्हणत की हे याचं काम आहे, हे याचं काम आहे, कारण ते एवढं परफेक्ट आहे. व्हॉट एव्हर यू डू. आपल्या ते काही नर्सेस आहेत, तुम्ही इंजेक्शन देता, दॅट्स नॉट युअर वर्क. कधी बघितलं, अरे ही आली बाबा बाई, अरे 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 पळा पळा पळा, दॅट्स नॉट युअर वर्क.
तुमचं जे काम आहे तुमचं प्रतिबिंब त्या ठिकाणी पडत आहे. ख्रिस्ती जीवनाचं प्रतिबिंब आहे ते. तुम्ही असं नाही म्हणत नाही या जगातल्या लोक असंच राहायचंय, मी असंच पुचक्यासारखं राहते, ख्रिस्ती नाही तुम्ही मारते तुम्हाला. ते नाही आहे तुमचं काम. तुमचं काम आहे की ख्रिस्ताचं प्रतिबिंब कसं त्याच्यामध्ये पडेल. तेव्हा लोक पाहतले शी इज डिफरंट, ही इज डिफरंट इन हिज वर्क. ह्याची साक्ष आहे, ह्याची टेस्टमनी आहे ती. अहो नाही हो, हा काम चुकार आहे, हा कामामध्ये याच्या काम चुकारपणा करतो. आणि मग आम्ही येतो, आम्हाला ना सेमिनारला सुट्टी मिळेल का, नाही मिळणार तुम्हाला. का बरं? काम चुकारपणा केलाय ना, खोटाडेपणा आहे ह्यांच्यामध्ये. बघा ना काहीतरी ऍडजस्ट होतं, अजिबात नाही देणार. का? कारण आम्ही तशा प्रकारे वर्तलेलो आहोत, आम्ही तशा प्रकारे आमचं जीवन घालवलेलं आहे. युअर टेस्टमनी यू आर डॅमेजिंग इटसेल्फ. तुम्ही स्वतः करायला लागलाय ती गोष्ट त्या ठिकाणी. ख्रिस्त जीवनाची साक्ष समजून घ्या. तुम्ही जे करत आहात त्या करण्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वभावाचं प्रतिबिंब टाकत आहे. पहिली गोष्ट, आळशी बनू नका. दुसरी गोष्ट, जर आळशी नाहीये, काम करत आहात तर जीवावर येतं काम करायला पाहिजे म्हणून करू नका. तुम्ही मनापासून तिथं तुमचं प्रतिबिंब टाका. आणि ते प्रतिबिंब तुमचं नाहीये, ते ख्रिस्ताचं. सेवा करणं हा तुमचा दृष्टिकोन असतो, ते काम करणं, कष्ट करणं हा तुमचा दृष्टिकोन. तुम्ही ते करा, कारण ख्रिस्तानं तुम्हाला त्या ठिकाणी अपॉइंट केलेलं आहे. तुमच्या प्रामाणिकपणामुळं ते लोक तुमच्या व्यक्तिमत्वामुळं, तुमचं प्रामाणिकपणा आहे, तुमचं व्यक्तिमत्व त्यामध्ये झळकतं, त्यामध्ये ते लोक ख्रिस्ताला बघतायत का हे पहा. व्हेरी नाईस, हाऊ डू दे वर्क. किती सुंदर कार्य करत आहेत, किती सुंदर काम करत आहेत. आधी त्याच्या एका टीचर विषयी सांगतो की तो त्याच्या टीचर 4th मध्ये त्याला शिकवत होते, तो एकदम छान टीचर होते. And then teacher, when they change teachers, एक आले, नाही. का बरं? व्यक्तिमत्व बरोबर नाहीये. करावं लागतं म्हणून आपण जर करत आहोत, दॅट इज बॅड. ख्रिस्तानं मला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, त्याच्या गौरवासाठी ठेवलेलं आहे, त्याचं प्रतिबिंब पडायला ठेवलेलं आहे. आय शुड बी दॅट. मी ते असणं आवश्यक आहे. माझं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी कसं पडत आहे हे पाहणं मला गरजेचं आहे. आणि म्हणून फार इम्पॉर्टंटली तुमची साक्ष कशी असावी हे पाहणं गरजेचं आहे. याच्यामध्येच आता दुसरी गोष्ट, काय तुमच्या व्यक्तिमत्वाद्वारे तुम्ही इतरांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करणारे होता का? दिस इज ऑल्सो व्हेरी मच डॅमेजिंग. ओके, तुमच्या कामावर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाद्वारे इतरांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करता का? इतरांच्या जीवनामध्ये म्हणजे मराठीत आपल्या बोली भाषेत काय म्हणता येईल, किडाकांडी. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये हस्तक्षेप मुद्दाम मला करायचा आहे, एखादी जण लावालावी करायची. मी ऑफिसेस मध्ये, मी कामावर आहे, तुमचं पवित्रतेचं आचरण त्या ठिकाणी पडत नाहीये. प्रियांनो, तुम्ही ज्या ठिकाणी आहात, ज्या लोकांमध्ये आहात, तुम्ही इतरांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करायला जाऊ नका. दॅट्स नॉट युअर वर्क. पॉल म्हणत आहे की सामाजिक पवित्रता तुमची कशी राखाल तुम्ही, ही पवित्रता अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करायला जाऊ नका, किंवा कुणाच्या जीवनाला अधिक जास्त तू असं राहा, तू असं वाग, अमुक न विचारता तुम्ही काय करता, हस्तक्षेप करता. स्टॉप दॅट. मी करू का, मी येऊ का, मला करायचंय का, माझं इम्पॉर्टन्स कसा वाढेल, डोंट डू दॅट. सामाजिक जीवनामध्ये ती फार आवश्यक गोष्ट आहे. अनावश्यक हस्तक्षेप करू नका, अजिबात करू नका. त्याने डॅमेज होईल, तुमची साक्ष डॅमेज होईल, ख्रिस्ताची साक्ष डॅमेज होईल. स्टे अवे. जर कोण विचारायला आलं, मार्गदर्शन करण्यासाठी जर विचारायला आलं, देन तुम्ही तुमचं ज्ञान, तुमची गोष्ट त्या ठिकाणी द्या.
तुम्हाला आठवतं मी स्टार्टिंगला भक्तीमध्ये तुम्हाला सांगितलं की आपण उपदेशकाचा ग्रंथ वाचला आणि उपदेशकाच्या ग्रंथामध्ये आपण पाहिलं की जो बुद्धिवान आहे, ज्यानं मोठा जो तह केला, तो गरीब आहे, मोठा वेढा पडलेला होता. आणि अशा वेळेस एक गरीब व्यक्ती उठतो जो ज्ञानी आहे आणि तो जाऊन तो वेढा काढतो, राजाचं मन वळवतो. पण नंतर आपण पाहतो की त्याला कोण किंमत देत नाही, कारण तो गरीब आहे. अरे तो बुद्धिवान होता पण तो गरीब होता, त्याला कोणी विचारलं नाही. पण जे श्रीमंत असतात त्यांच्या तोंडातले जे शब्द आहे त्या शब्दांना व्हॅल्यू करतात. लक्षात घ्या, तुम्ही कदाचित बुद्धिवान असाल, तुमच्याजवळ ज्ञान असेल, पण तिथपर्यंत तुम्ही पोहोचलेला नाहीये जिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं. जिथपर्यंत जाऊन तुम्ही तुमचं ज्ञान सांगू शकता आणि लोक ऐकू शकतात, तिथपर्यंत तुम्ही पोहोचलेला नाहीये. तर शांत राहा, स्वतःचं व्यक्तिमत्व जपा. कारण तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व जपत नाही, तुम्ही ख्रिस्ताची साक्ष जपत आहात. जेव्हा लोक तुमच्याकडे येतील आणि मार्गदर्शनाची अपेक्षा करतील, देन यू स्पीक. गडबड करू नका आणि स्वतःची टेस्टमनी खराब करू नका. थर्ड थिंग इन दिस, तिसरी गोष्ट अशी आहे की जे काही कराल, तुमच्या आजूबाजूला विश्वासणारे लोक आहेत, जे काही कराल एव्हरी टाइम ते गौरव देवाला द्या. आय डिड इट, मी केलं. आणि का? कारण तुम्हाला ऑफिसमध्ये पुढे पुढे यायचं ना. यु नो व्हॉट बॉस, आय डिड इट, मी केलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं, माझ्यामध्ये हे होतं, मी त्यावेळेस असं केलं, मी हे ज्ञान वापरलं. यु नो व्हॉट, यूज दिस वर्ड, गॉड हेल्प मी टू डू इट. देवानं मला सहायता केली, देवानं मला मदत केली, मला मार्गदर्शन प्रभूनं केलं. एव्हरी टाइम गिव्ह क्रेडिट टू गॉड. परराष्ट्रीय पाहतील, आजूबाजूचे लोक पाहतील, म्हणजे हा प्रत्येक वेळेस गौरव जे आहे ते देवाला देतो. तुमचा व्यवसाय असू शकतो, तुमचं काम असू शकतो, कुठलेही लोक असू, गिव्ह क्रेडिट टू हिम, बिकॉज ऑल क्रेडिट बिलॉंग्स टू हिम. गौरव देवाचा. प्रत्येक वेळेस मी खूप शहाणा, मी खूप ज्ञानी, मी अमुक केलं, मी तमुक केलं, माझ्यामध्ये असं होतं. ख्रिस्ती जीवनाची साक्ष तुम्ही खराब करताय. यू आर डॅमेजिंग, तुम्ही ते डॅमेज करताय. बाहेरच्या लोकांबरोबर तुम्ही ते डॅमेज करताना कधी दिसू नये. मग कसं राहावं? तुम्ही म्हणतो, मग तो सांगत आहे, तुम्ही बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्रीक लिखाण काय करत असतं की जो मुख्य भाग आहे तो मुख्य भाग खाली लिहित असतात आणि जो ज्याला कन्क्लूड करायचा तो भाग सदैव वर असतो. आणि या ठिकाणी आपल्याला सेम गोष्ट दिसते. मग हे सगळं जर आहे तर तुम्ही बाहेरच्या लोकांबरोबर कसं वागा? तो म्हणतो सभ्यतेने वागा. तुम्ही मंडळीमध्ये असताना केवळ ख्रिस्ती जीवनाचे साक्षीदार दिसू नये फक्त मंडळीमध्येच. तर ते साक्षीदार कसे दिसावेत? तुम्ही साक्षी आहात हे बाहेरच्या लोकांनाही दिसावं. कुठल्या बाहेरच्या लोकांना दिसावं? आपले शेजारी, आपले सहकारी, आजूबाजूचा समाज, जे लोक आहेत त्यांना तुम्ही ख्रिस्ती आहे असं दिसावं. सामाजिक पवित्रता अशी तशी नाहीये आणि ती फार आवश्यक आहे. त्यामुळे वैयक्तिक पवित्रता तुम्ही बघत आहात का? पर्सनल होलीनेस आहे. मग समाजामधला असणारा होलीनेस, पवित्रता, ती तुमच्यामध्ये आहे का? कारण ख्रिस्ती जीवन त्यातून प्रगट होतं. समाज त्याच्याकडे कसा बघत आहे हे पहा. कारण विश्वासणाऱ्याची विश्वासार्हता किंवा विश्वासणाऱ्याचं विश्वासू जीवन हे त्याच्या दैनंदिन जीवनातून प्रगट होतं. आणि जर तुमचे जीवन सुवार्तेला आकर्षक बनवते की तुमचं जीवन सुवार्तेला अडथळा बनवते, या गोष्टीकडे लक्ष द्या. की एव्हरी टाइम जेव्हा तुम्ही इतर लोकांमध्ये जाता, समाजामध्ये जाता, तेव्हा तुम्ही त्यांच्यासारखं जीवन जगता की त्यांच्या विरोधात जीवन जगता. व्हेरी इम्पॉर्टंट प्रियांनो. कारण तुमच्या नावाच्या संगती ख्रिस्ती हे नाव जोडलेलं आहे. युअर कलिग्स आर डिस्कसिंग अबाउट, तुला माहित आहे आज तो फ्रायडे भाई, फिर जाते पार्टी वगैरह कुछ, and they're discussing, and then you enter.
दिस टॉपिक इज नॉट बिलॉंग्स टू हिम. हा टॉपिक त्यासाठी नाहीये. वेगळा टॉपिक करा, चेंज करा टॉपिक. का बरं? कारण ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ती व्यक्तिमत्व आहे ते वेगळं आहे. यू कॅनॉट काउंट हिम. तुम्ही क्लेपाला ह्याच्यामध्ये काउंट करू नका, कारण त्याचं जीवन वेगळं आहे. कारण हे फार आवश्यक आहे की सामाजिक पवित्रता ही आहे की लोक तुम्हाला त्याच्यामध्ये काउंट करत नाही. त्याने तुम्हाला कधी काउंट नाही करावं याच्यामध्ये. पण जर ते तुम्हाला काउंट करत आहेत तर प्रॉब्लेम आहे, कारण ख्रिस्ताचं जीवन तुमच्या जीवनातून दिसत नाहीये. तुम्हाला काय करणं आवश्यक आहे माहितीये का? ख्रिस्ताकडे येण्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण तुमच्या जीवनामध्ये प्रीतीचा अभाव आहे, तुमच्या जीवनामध्ये जर आळशीपणा आहे, तुमच्या जीवनामध्ये जर चुकीची साक्ष इतरांपर्यंत पडत आहे, एकच गोष्ट करू शकतो आपण की खूप जोरात ख्रिस्ताकडे यायला पाहिजे की देवा माझी साक्ष बरोबर नाहीये, मला क्षमा कर. परराष्ट्रीय अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये देवा मी योग्य प्रकारे जीवन नाही जगत आहे, मला क्षमा कर. मला तुझ्या जवळ घे, मला पुन्हा रिस्टोर कर. कारण अविश्वासणारे लोक आहेत देवा, आणि त्याच्यामध्ये ख्रिस्ती हे नाव मला जुळलेलं आहे. त्यांना माहित आहे की मी ख्रिस्ती आहे आणि मी अयोग्य राहते. माझ्या मित्रांमध्ये देवा मी अयोग्य राहते, कारण ख्रिस्ती हे नाव मला क्षमा. कारण ख्रिस्ती हे नाव जर आहे त्याला खूप वेटेज आहे, त्याला खूप व्हॅल्यू आहे. आणि देवा मी त्याला कुठेतरी कमी लेखलंय, मला तू क्षमा कर. फार इम्पॉर्टंट आहे. व्हॉट डू यू थिंक व्हॉट क्राइस्ट विल डू? अच्छा तू असं केलंस, माझं नाव जा आता तुला जवळच नाही घे. नाही तो असं नाही कर. तर मला माहिती आहे काय म्हणतो तो, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर. ऍट द टाइम तुम्ही त्याला क्षमा मागता, तो फार करुणेनं आपल्याला जवळ करतो. जेव्हा आपण आपली पाप पदरी घेतो, तो फार करुणेनं आपल्याला जवळ, फार करुणेनं करतो. दॅट्स हिम. हे त्याचं व्यक्तिमत्व आहे. जस्ट आज तुम्ही बघून येस तेव्हा मी पापी आहे, मी बरोबर नाही वागलो तुझ्यावर, मला क्षमा कर. आणि हे'll take you. व्यक्तिमत्व बरोबर माझी साक्ष बरोबर नाही झाली तेव्हा मला क्षमा कर. He'll take you. तेव्हा आपण चुकलेलो आहे, मी पाप केलेलं आहे देवा, मला क्षमा कर. He'll take you. And that's his beauty. ख्रिस्ताची. कारण तुम्हाला तुझं पाचारण काय, बंधू वर्गांमधली प्रीती, अरे हा प्रभू मी करत आहे. अरे अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये कसा राहत आहे तू? काय कृपा तुझ्यामध्ये आळशी पण आहे? हा दे बाबा मी खूप आळशी आहे, मला क्षमा कर, मला अधिक सदृढ बनव, मला कृपा पुरव. तर तू मला जवळ घे. काल आपण एझेकिएलच्या ग्रंथातून बघत असताना बघितलं की तो फक्त पाप क्षमा नाही करत. काल आपण बघितलं कॉटेज प्रेयर मध्ये, तो फक्त क्षमा नाही करणार. 11-19 वचन एझेकिएलचं, तो म्हणतो तो हृदय नवीन देईल. दॅट्स हिज ब्युटी. तो काय करेल, तो डायरेक्टली हृदय नवीन देईल. आणि त्यानं हे प्रॉमिस केलंय. तुम्ही फक्त म्हणता देव तुम्हाला तू बदल, तो म्हणतो बदल, मी अख्खं हृदय बदलेन, मी अख्खं हृदय बदलेन. आणि he'll do that. किती सुंदर आहे बघा तुमचा आणि माझा प्रभू, किती सुंदर तो आपली जडणघडण करतो. कारण आपण ह्या जगात जगत असताना पवित्रतेची साक्ष इतरांपर्यंत जावी, ख्रिस्ताच्या पवित्रतेची साक्ष इतरांपर्यंत जावी. लोकांनी आपल्याकडे बघावं आणि म्हणावं की अरे ह्यांच्यामध्ये बंधुप्रेम आहे, ह्याच्यामधली प्रीती सतत वाढणारी आहे, हे थांबणारे लोक नाहीयेत. एवढंच नाही तर हा सदैव त्याच्या जीवनामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे गौरव देवाला देतो. तो कधीही स्वतःवर निर्भर नाहीये, मी असं आहे, मी तसं आहे, नाही मी अमुक केलेलं आहे, अहो मी कामावर किती चांगला आहे, नाही. तो सदैव म्हणतो देवाला गौरव देत आहे. आणि मग तुम्हाला दिसतं की तुमच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांचं आकर्षण ख्रिस्ताकडे यायला लागतं. तुमच्या व्यक्तिमत्वामुळे
कारण तुम्ही जे काही हाती घेता तुम्ही एकदम योग्य परफेक्टली ते करता. त्यामुळे जेव्हा परराष्ट्रीय येतात, अविश्वासने येतात, त्यावर हात फिरवतात आणि ते म्हणतात, अरे हे कार्य अमुक एका व्यक्तीचं आहे, कारण त्याने स्वतःच प्रतिबिंब ह्याच्यामध्ये टाकलंय. आणि म्हणतात की वा, किती ट्रुथफुल आहे व्यक्ती, किती सत्यानं हा करत आहे व्यक्ती, खोटाडेपणा ह्याच्यामध्ये नाहीये. कारण तुम्ही तुमच्या कामाद्वारे ही देवाला गौरव असं सादर होतं. त्यानं एकदम संपवत असताना मला तुम्हाला सांगू दे, ख्रिस्ती जीवन हे पुलपिटचं जीवन नाहीये बरं का. म्हणजे इथं मी बोलत आहे आणि फक्त असं बोलून इथून जात आहे, पुलपिटचं जीवन नाहीये. हे लिटरली बंधू वर्गांमध्ये उतरणारं प्रेम आहे. म्हणजे हाऊ मी तुमच्यामध्ये येऊन कशी माझं जीवन जगतो, कशी ती प्रीती बंधू वर्गात प्रगट होते, ते जीवन आहे. आर यू कन्सर्न अबाउट युअर ब्रदर्स? तुम्ही फोन करून असं बोललेल का, अरे की मला समजलेलं आहे की यू आर गोइंग थ्रू अ बॅड पॅच इन युअर लाईफ, कदाचित आर्थिक रीतीने तू खूप कमजोर ह्यातून जात आहेस, कॅन आय हेल्प यू? मी तुला ह्यात मदत करू शकतो काय? काही मला तू सांग, तुझी काय अमाऊंट आहे मला सांग, आय कॅनॉट हेल्प यू दॅट, पण माझ्या क्षमतेमध्ये जेवढं आहे मी ते तुला मदत करेन. आय डोंट टेल दिस टू एनीवन. हे कोणाला सांगू नकोस, मी रेडी आहे तुला करायला. काय तुमचं अंतकरण असं होतं का? देणं खूप दूर जाऊ दे, पण तुमच्या बंधू वर्गाची जर काही गरज आहे ती तुम्हाला अशी पूर्ण करायला तरी वाटते का, की हा माझा बंधू आहे मला ह्याला हेल्प करायची? दॅट हार्ट यू हॅव, ते हृदय तुमच्या जवळ आहे. कारण आपण फार मोठ्या प्रमाणात पैशाकडे आकर्षित असतो, म्हणून मी तुम्हाला ते सांगत आहे आपल्या बंधू वर्गाविषयी. कारण ती बंधुप्रीती दिसणारी आहे, फक्त मंचवर नाही बरं का. अरे हा क्लेपा ना खूप मोठे मोठे बोलतो, खरंच उतरून त्यांना असं बोललेलं आहे का, कॅन आय हेल्प यू? मी तुला मदत करू शकतो का? भले तुझी गरज फार मोठी असेल, पण मी हातभार लावू शकतो का त्याच्यामध्ये? काय तुमचा स्वभाव जगामध्ये शांत, प्रामाणिकपणा, सरळपणा, पवित्रपणा दिसत आहे का? तुम्ही जगापासून वेगळे आहेत असं दिसत आहे का? ख्रिस्ताचं प्रतिबिंब जे काही तुम्ही करता त्याच्यामध्ये दिसत आहे का? आणि जे काही तुम्ही करता त्याचं गौरव तुम्ही प्रभूला देत आहे का? प्रियानो, ख्रिस्ती जीवन आणि ख्रिस्ती जीवनाची साक्ष हीच आहे की जशी ख्रिस्तानं तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. आणि तुमची एकमेकावरची प्रीती पाहून लोक असे म्हणतील की तुम्ही त्याचे शिष्य आहात. फार आवश्यक आहे ही गोष्ट. ख्रिस्ती जीवनाची साक्ष परराष्ट्रीय अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये तुमच्याद्वारे जात आहे. आणि त्यामुळे तुम्ही जपा की अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये तुमची साक्ष कशी जात आहे. प्रार्थना करूया आपण. प्रभू देवापा, आम्ही थेसलिकाच्या लोकांसंदर्भात तुझे आभार मानतो. संत पॉल फार सुंदर रीतीनं त्यांना वैयक्तिक पवित्रीकरणासंदर्भात शिक्षण देतो, त्यांना वैयक्तिक पवित्रीकरणासंदर्भात सांगतो. इन अ सेम टाइम तो त्यांना आता समाजामधील पवित्रीकरणासंदर्भात सांगतो. आणि फार सुंदर रीतीनं तो त्यांना ह्या जगात जगत असताना कशा प्रकारे जगणं आवश्यक आहे त्याविषयी मार्गदर्शन करतो. प्रभू देवापा, आज इथं बसलेले आमचे सर्व प्रियजन तुझ्या हाती येतो. आम्हाला देवापा या जीवनामध्ये कशा रीतीनं तुला गौरव, मान, सन्मान द्यायचा आहे, अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये कशी तुझी साक्ष टिकवायची आहे, याचं सुंदर शिक्षण तू आम्हाला थेसलिकाच्या पत्रातून दिलेलं आहेस.
ते स्वीकारून त्याप्रमाणे राहण्यास तू आम्हाला मार्गदर्शन कर. गौरव मान महिमा आम्ही तुला देतो, कारण ते तुझं आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा.